नमस्कार फ्रेंड, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 73 आर्टिकल 73 या कलमाच्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे साध्या, सरळ, सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी काय त्या आज आपण जाणून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 73 आर्टिकल 73 हे हे कलम केंद्र सरकारच्या संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती निश्चित करते. हे कलम सांगते की केंद्र सरकार नक्की कोणत्या विषयांवर प्रशासन करू शकते आणि त्यांचे अधिकार कुठपर्यंत विस्तारलेले आहेत अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. कलमाचे नाव कलम 73 संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती. काय म्हटलेलं आहे? संघराज्यांच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती. कलमाची व्याख्या काय? या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून, काय म्हटलेलं आहे? तर या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संघराज्याचा कार्यकारी अधिकारी अशा विषयांपर्यंत विस्तारलेला असेल ज्याच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही तहाने किंवा सरकाराने मिळालेल्या अधिकारांचा वापर करण्यापर्यंत तो मर्यादित असेल. कसली तरतूद केलेली आहे? तर या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून संघराज्याचा कार्यकारी अधिकारी हा कार्यकारी अधिकार हा विषयांपर्यंत विस्तारलेला असेल ज्याच्या बाबतीत संसदेला कायदे करण्याचा अधिकार आहे आणि कोणत्याही तहाने किंवा तक्राराने मिळालेल्या अधिकारांचा वापर करण्यापर्यंत तो मर्यादित असेल अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. हे कलम सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की ज्या विषयांवर संसद कायदा करू शकते त्या सर्व विषयांवर केंद्र सरकार प्रशासन एक्झिक्युशन करू शकते. काय म्हटलेलं आहे? ज्या विषयांवर संसद कायदा करू शकते त्या सर्व विषयांवर केंद्र सरकार प्रशासन करू शकते. ओके. केंद्राचे अधिकार समजून घेऊया. संघसूचीतील युनियन लिस्टमधील संघसूचीतील म्हणजे युनियन लिस्टमधील सर्व विषय, समवर्त सूची कॉन्करंट लिस्ट यावर समवर्ती सूची कॉन्करंट लिस्ट यावर केंद्र आणि राज्य हे दोघेही कायदे करू शकतात. पण जोपर्यंत संविधानात आणि संसदेच्या कायद्यात स्पष्टपणे लिहिलेले नसेल तोपर्यंत समवर्ती सूचीतील विषयांचे कार्यकारी प्रशासकीय नियंत्रण राज्यांकडेच राहते. नंतर मग आंतरराष्ट्रीय करार. परदेशांशी केलेले करार किंवा तह लागू करण्याचा अधिकार केंद्राकडे असतो. काय म्हटलेलं आहे? या कलमात काय म्हटलेलं आहे? या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की ज्या विषयांवर संसद कायदा करू शकते त्या सर्व विषयांवर केंद्र सरकार प्रशासन करू शकते. केंद्राचे अधिकार संघसूचीतील युनियन लिस्टवरती सर्व विषय, जे युनियन लिस्ट आहे, जी संघसूची आहे त्या विषयांवरती केंद्र सरकारचे अधिकार असतील. आणि समवर्ती सूचीमध्ये काय होतं तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार ह्या दोन्हीही दोघेजणही यावरती कायदे करू शकतात. काय म्हटलेलं आहे? यावर केंद्र आणि राज्य दोघेही कायदे करू शकतात. पण जोपर्यंत संविधानात किंवा संसदेच्या कायद्यात स्पष्टपणे लिहिलेले नसेल तोपर्यंत समवर्ती सूचीतील विषयांचे कार्यकारी नियंत्रण राज्यांकडे राहते अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. तसं आंतरराष्ट्रीय करारामध्ये काय तर परदेशांशी केलेले करार किंवा तह लागू करण्याचा अधिकार हा फक्त केंद्राकडे असतो अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. बरं, हे कलम का अस्तित्वात आले? भारतात संघराज्य फेडरल व्यवस्था आहे. केंद्र आणि राज्य यांच्यात अधिकारांची स्पष्ट विभागणी असणे आवश्यक होते जेणेकरून प्रशासनात संघर्ष होऊ नये. केंद्राचे कार्यक्षेत्र केवळ कागदांवर कायद्यापुरती मर्यादित राहू नये तर ते प्रत्यक्ष अंमलबजावणीतही असावे यासाठी हे कलम बनवण्यात आलेलं आहे. आता या कलमाचे महत्त्व आणि स्पष्ट करूया. उद्दिष्ट समजूया. अधिकारांची स्पष्टता. केंद्र सरकारचे प्रशासकीय सीमांकन करणे, कायदे आणि प्रशासनाचा ताळमेळ, कायदेमंडळ लेजिस्लेचर आणि कार्यकारी मंडळ एक्झिक्युटिव्ह यांचे अधिकार क्षेत्र समान पातळीवर आणणे अशी तरतूद यात केलेली आहे. ओके. परराष्ट्र धोरण. आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेल्या करारांची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्राला बळकट करणे हे एक या कलमाचे उद्दिष्ट आहे. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घ्या. जर केंद्र सरकारने राज्यसूचीतील स्टेट लिस्टमधील विषयांवर जबरदस्तीने प्रशासन करण्याचा प्रयत्न केला तर ते कलम 73चे उल्लंघन मानले जाते. उपाय काय? तर राज्य सरकार अशा वेळी कलम 131 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊ शकते. न्यायालयीन आदेश. सर्वोच्च न्यायालय केंद्राचा असा कोणताही प्रशासकीय आदेश रद्द अनकॉन्स्टिट्युशनल ठरवू शकते. काय करू शकतं? न्यायालय काय आदेश काढू शकतं? तर सर्वोच्च न्यायालय केंद्राचा असा कोणताही प्रशासकीय आदेश
काढलेला असेल तो रद्द ठरवू शकते. ते हे या कलमाचे उल्लंघन झाल्यास शिक्षा आणि उपाय आहेत. आता ह्या कलमाच्या न्यायालयीन प्रकरण काय आहेत पाहूया. राम जावया कपूर विरुद्ध पंजाब राज्य 1955 मधला खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कार्यकारी अधिकार केवळ कायदे लागू करण्यापुरते मर्यादित नाहीत, तर संसद कायदा न बनवताही काही प्रशासकीय कामे करू शकते, जोपर्यंत ती कामे संविधानाच्या विरोधात नाहीत. तर असा निर्णय ह्या खटल्यामध्ये सांगितण्यात आलेला आहे, स्पष्ट करण्यात आलेला आहे. काय म्हटलेलं आहे? राम जावया कपूर विरुद्ध पंजाब राज्य 1955 मधला खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कार्यकारी अधिकार केवळ कायदे लागू करण्यापुरते मर्यादित नाहीत, तर ते संसद कायदा न बनवताही काही प्रशासकीय कामे करू शकते, जोपर्यंत ती कामे संविधानाच्या विरोधात नाही तोपर्यंत संसद प्रशासकीय कामे करू शकते, असा निर्णय ह्या खटल्यात दिलेला आहे. पुढचा खटला आहे रायसाहेब राम जावया कपूर विरुद्ध पंजाब राज्य. कार्यकारी शक्ती ही केवळ कायदेमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीपुरती मर्यादित नाही, तर त्या शासनाच्या एकूणच धोरणात्मक निर्णयांचा समावेश होतो, असा निर्णय या खटल्यात दिलेला आहे. काय म्हटलेला आहे? कार्यकारी शक्ती ही केवळ कायदेमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यांच्या अंमलबजावणीपुरती मर्यादित नाही, तर त्या शासनाच्या एकूणच धोरणात्मक निर्णयांचा समावेश होतो, असा निर्णय ह्या खटल्यात दिलेला आहे. आता या कलमाच्या संबंधित असलेली सांविधानिक कलमे आणि इतर कायदे समजून घेऊया. कलम 162 राज्यांच्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती केंद्राच्या कलम 73 सारखेच राज्यांसाठी. कलम 256 आणि 257 राज्यांवर केंद्राचे नियंत्रण आणि केंद्राने राज्यांना द्यावयाचे निर्देश. 7वी अनुसूची 7th शेड्यूलमध्ये यात अधिकार विभागणीच्या 3 सूच्या आहेत, केंद्र, राज्य आणि समवर्ती दिल्या आहेत. कलमाची समीक्षा काय करता येईल आपल्याला? सकारात्मक बाजू काय? हे कलम केंद्राला राष्ट्रीय हिताच्या विषयांवर उदाहरणार्थ संरक्षण, परराष्ट्र व्यवहार मजबूत पकड देते. नकारात्मक बाजू काय? समवर्ती सूचीतील विषयांवर केंद्र कधीकधी स्वतःच्या अधिकाराचा अतिवापर करून राज्याच्या स्वायत्ततेवर गदा आणते, अशी टीका केली जाते. निष्कर्ष काय? कलम 73 हे भारतीय प्रशासकीय व्यवस्थेचा कणा आहे. हे केंद्र सरकारला कार्य करण्याची शक्ती आणि मर्यादा दोन्ही प्रदान करते. यामुळे देशाचा कारभार एकसंध आणि सुव्यवस्थित चालण्यास मदत होते. तसेच संघ राज्यातील सहकार्यात्मक कोऑपरेटिव्ह फेडरलिझम रचनेचा पाया मजबूत होतो. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 73 या कलमाच्या तरतुदी साध्या सरळ सोप्या शब्दामध्ये सविस्तरपणे समजून घेतलेले आहे. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्त वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजून येतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.